दत्त. हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. एकदा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेषनागावर बसून विश्राम करत होते. तेव्हा गरुड तिथे येता आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतो, हे प्रभू, ही या पृथ्वी लोकांचा भ्रमण करून आलो आहे. मी पाहिले आहे की पृथ्वी लोकावर अनेक मनुष्य नित्यनेमाने स्नान करतात, परंतु तरीसुद्धा ते दुःखी असतात. त्यांच्या ह्या दुःखाचे कारण काय आहे? हे प्रभू, तुम्ही मला सांगा. स्नान करण्याचे सर्वोत्तम विधी कोणती आहे? स्नान कधी आणि कशा प्रकारे करावे? त्यांना करतेवेळी कोणत्या मंत्राचा जप करावा? मला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्कंठा लागली आहे. गरुड माता लक्ष्मीला सुद्धा विचारते, हे माता, मी हे सुद्धा पाहिले आहे की अनेक स्त्रिया नित्यनेमाने स्नान करून तुमची पूजा आराधना करतात, परंतु तरीसुद्धा त्यांच्या घरामध्ये तुमचा वास होत नाही. याचं कारण काय आहे? गरुडाने असे प्रश्न विचारल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे पक्षीराज गरुड, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारले आहेत. स्नान करण्याचे अत्यंत आवश्यक आहे. स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते, स्नान केल्याने शरीर पवित्र होते व स्नान केल्यानंतर मनुष्य पूजा अर्चना व आणखी कर्म करण्यालायक बनतो आणि म्हणून मनुष्याने नित्यनेमाने स्नान करावे. हे पक्षीराज, तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगू इच्छित आहे. तुम्ही या कथेला अगदी ध्यानपूर्वक श्रवण करा व कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर प्राप्त होतील. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू हे पक्षीराज गरुड यांना कथा सांगू लागतात, ज्या कथेचे सर्व मनुष्यांनी श्रवण करायला हवं. या कथेला मध्येच सोडून जाऊ नका, कारण अर्धे ज्ञान हे नेहमी धोकादायक अंत्य असतं. त्याच्याबरोबर तुमचा देवावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो नारायण टाईप करायला बिलकुल विसरू नका. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे पक्षीराज, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका देशामध्ये एक अत्यंत सुंदर नगर होते, जिथे एक श्रीमंत शेठ राहत होते. ज्या शेठला 3 मुली होत्या. शेठने कधी त्यांच्या मुलींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. शेठने त्यांच्या 3 मुलींना खूप प्रेमाने वाढवले होते. शेठच्या 3 मुली खूप सुंदर आणि चंचल स्वभावाच्या होत्या. एक वडिलांचे जे काही कर्तव्य असतात ते सर्व कर्तव्ये तो शेठ पूर्णपणे निभावत होता. त्यांच्या 3 मुलींना त्या शेठने सर्व काही दिले, परंतु त्या शेठने फक्त एक चूक केली की त्या शेठने त्यांच्या मुलींना स्नानाचे ज्ञान दिले नाही. आयुष्यामध्ये सर्व काही मिळून सुद्धा त्यांच्या 3 मुली जीवन अपूर्व होतं. ज्ञानाविना कुठलाही मनुष्य पूर्ण होत नसतो. पैसे, संपत्ती, सौंदर्य असूनही त्यांच्या मुलीजवळ ते नव्हते, जे प्रत्येक मुलीजवळ असायला हवं. त्यानंतर जेव्हा शेठच्या 3 मुली तरुण झाल्या, तेव्हा शेठने त्यांच्या 3 मुलींचे लग्न एका चांगल्या कुळामध्ये केले. 3 मुलींचे नवरे खूप मोठे व्यापारी होते. अशा प्रकारे 3 मुली त्यांच्या सासरी राहण्यासाठी गेल्या. जसं 3 मुली राहण्यासाठी त्यांच्या सासरी गेल्या, तेव्हा सासरच्या घरामध्ये त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं. लग्नानंतर जे काही कार्य असतात, ज्या काही विधी असतात, त्या सर्व संपूर्ण करण्यात आल्या. तिघींच्याही समस्यांची तिघींनी खूप चांगल्या मानसन्मान दिला आणि तिघीसोबत सासरची माणसे खूप प्रेमाने वागत असत. 3 मुली त्यांच्या सासरी खूपच आनंदाने राहत होत्या. तिघी सकाळी उशिरा उठत असत, उशिरा आंघोळ करत असत, त्यांच्याबरोबर कधी कधी आंघोळ न करता भोजनसुद्धा करत असत. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना कित्येक वेळा ओरडले, परंतु त्यांनी सासूबाईचं काहीही ऐकलं नाही आणि त्या त्यांच्याच मनमानी राहू लागल्या. परंतु जसा जसा वेळ पुढे सरकू लागला, त्या 3 मुलींच्या सासरच्या घरामध्ये अडचणी वाढू लागल्या. तिघींच्याही नवऱ्याच्या व्यापारामध्ये आर्थिक नुकसान होऊ लागलं होतं. हळूहळू त्यांचा सर्व व्यापार डुबू लागला. दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन ते त्यांचा व्यापार चालवू लागले, परंतु तरीसुद्धा त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती होत नव्हती, ज्यामुळे घरामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण होऊ लागले. घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण असायचे. जेव्हापासून त्या तिघी सासरी गेल्या होत्या, तेव्हापासून सासरच्या घरावर अडचणी, संकट यायला सुरुवात झाली होती. त्या 3 बहिणींच्या घरामध्ये पैशाची इतकी तंगी निर्माण झाली की त्यांना त्यांचे घरदार, त्यांची संपत्ती सर्व काही विकावे लागले व त्यानंतर त्या 3 मुली झोपडीमध्ये जाऊन राहू लागल्या.
परंतु त्यांना तिन्ही बहिणींच्या झोपडीमध्ये राहणं बिलकुल आवडत नव्हतं आणि म्हणून त्या तिघी मुली त्यांच्या सासर सोडून माहेरी राहण्यासाठी आल्या आणि त्यांच्या वडिलांसोबत त्या राहू लागल्या. घरी आल्यानंतर सुद्धा त्या तिघींची सवय बदलली नाही. घरी येऊन सुद्धा त्या तिघी बहिणी खूपच मौज मस्तीने राहू लागल्या. तिथे सुद्धा त्या तिघी उशिरा उठत असत, उशिरा आंघोळ करत असत, आंघोळ न करता अन्न ग्रहण करत असत, ज्या कारणाने त्या मुलींचे वडील सुद्धा व्यापारामध्ये नुकसान सहन करावं लागलं व त्यांनी सुद्धा आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावली गेली. त्यानंतर त्यांच्याद्वारे भगवान श्रीहरी विष्णू एका साधूच्या रूपात धारण करून आले. शेठने त्या साधूंना खूप प्रेमपूर्वक स्वागत केले, त्यांचे पाय धुतले व त्यानंतर शेठने त्या साधूला प्रणाम केले. त्यानंतर शेठने साधूला त्यांचे दुःख सांगितले आणि त्या दुःखाचे मार्ग सांगण्याची विनंती केली. शेठने त्यांची तिन्ही मुलींना बोलावलं. साधूला त्या तिन्ही मुलींबद्दल सर्व हकीकत सांगितली. जसं साधूने त्या शेठने तिन्ही मुली पाहिल्या, त्या हकीकत समजावली. त्या तिघी जो त्यांच्यासोबत चालत होता, त्या मुली जिथे कुठे जायच्या त्यांच्यासोबत ती नकारात्मक ऊर्जा असायची. त्या सिद्धी साधूने शेठला सांगितली. तुमच्या मुलींना वाईट सवयीमुळे त्यांच्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जेच्या घेराव्यात बनलेल्या आहे. मुली जिथे कुठे जातात तिथे आणि संकट येत आहेत. अत्यंत आळशी आहेत. या उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता भोजन करतात आणि हेच कारण आहे की ज्यांना आयुष्यामध्ये वेगळ्या प्रकारे संकट येत आहेत. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू जे साधूच्या रूपात धारण करून आले होते, त्यांनी त्या शेठला आणि त्यांच्या तिन्ही मुलींना खूप अनमोल असे ज्ञान दिले. ते म्हणाले, मी जे काही सांगत आहे त्यांची तुम्ही नित्यनेमाने पालन करा. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे वत्सा करण्याचे 5 प्रकार, स्नान करण्याचे 5 प्रकार असतात. ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषीस्नान, मानव स्नान आणि दानव स्नान. 5ही स्नाना वेळेनुसार विभागण्यात आली आहे. शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचे अंत्यप्रहर आणि सूर्योदयापूर्वी 1 ते 1.5 तास म्हणजे साधारणपणे सकाळी 4 ते 4:30 पर्यंत. वेळशास्त्रामध्ये ही वेळ दिवसांदिवस वेळ समजली जाते, कारण यावेळी वातावरणामध्ये अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते. ही वेळ देवतांची वेळ असते. त्यामुळे या वेळेमध्ये म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये देवतांचे स्मरण करून केले जाणारे स्नानाला विशेष महत्त्व आहे. या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे. या वेळेमध्ये स्नान केल्यानंतर व त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येत असते. दिवसाभरात मनुष्याचा मन सकारात्मक ऊर्जेने आणि ताजगीने परिपूर्ण राहतो. ब्रह्मस्नान केल्याने मनुष्याला रोग तथा आजारपणापासून दूर राहतो. त्यांचे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते. दुसरा आहे देवस्नान. सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान केले जाणाऱ्या स्नानाला देवस्नान समजले जाते. सर्व पवित्र नदीचे स्मरण करून केले जाणाऱ्या ह्या स्नानाला श्रेष्ठ स्नान समजले गेले आहे. वेळेत स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर निघून जातात. अशा प्रकारे देवस्नान केल्याने तणावासोबत मनाची सुद्धा शुद्धी होते. असे वेळेत स्नान केल्यामुळे धनसंपदेमध्ये वृद्धी होते. असे मनुष्याला सर्व भौतिक सुखाची प्राप्ती देवस्नान केल्यामुळे होत असते. सकाळी जेव्हा आकाशामध्ये तारे दिसत असतात त्यावेळेला केल्या जाणाऱ्या स्नानाला ऋषी स्नान असे समजले जाते. हा स्नान सुद्धा श्रेष्ठ स्नान आहे. ह्या वेळेला स्नान केल्याने मानसिक शांती मिळत असते. त्यानंतर आहे मानव स्नान. सकाळी 6 ते 8 व या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान समजले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किती सूर्योदयाच्या झाल्यानंतर केले जाते. या वेळेला स्नान करणे सुद्धा चांगले समजले जाते. मानव स्नान केल्याने शरीरामध्ये सदैव ताजगी, सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, जी ऊर्जा आपल्याला कुठलेही कार्य करण्यासाठी सदैव उत्साहित करत राहते. परंतु मनुष्याने ह्या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी. ही कधीही सूर्योदय झाल्याच्या 2 तासानंतर स्नान करू नये. म्हणजे सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करणे अनुचित समजले जाते. या वेळेला वातावरणामध्ये दैवी शक्ती खूप कमी असतात आणि म्हणून मनुष्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता दिसू लागते. ज्यावेळी दिवसभर त्यांच्या शरीरामध्ये ताजगी राहत नाही, त्याला प्रत्येक कामामध्ये आळस येतो
येत असतो. पूर्ण दिवस शरीरामध्ये स्तुती राहते असते आहे. कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही. सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये दुर्भाग्य येते असते. त्यांच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचे वास व्हायला सुरुवात होते. असा मनुष्य ज्या पण ठिकाणी जातो तो त्यांच्यासोबत दुर्भाग्य घेऊन जात असतो. पुढे साधू म्हणते, तुझ्या या तिन्ही मुली सकाळी उशिरा स्नान करतात, ज्या कारणामुळे त्यांच्या संसाराची सर्व संपत्ती नष्ट झाली आहे आणि तुझी सुद्धा सर्व धनसंपदा नष्ट झाली आहे. सूर्योदय झाल्यानंतर खूप काळ जे लोक स्नान करत नाहीत अशा लोकांच्या कामामध्ये क्रोध, दोष, नकारात्मक चिडचिडपणा भरलेला असतो, ज्यामुळे अशा लोकांच्या कामामध्ये नेहमी अडचणी येत राहतात. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की मनुष्याने कधीही ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषीस्नान किंवा मानवस्नान करावे. प्रतिदिवस या वेळेने उठून स्नान केल्याने, त्याच्याबरोबर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर आपल्या शरीरातल्या सकारात्मक ऊर्जेची, उत्साहाची प्राप्ती होते आणि आपल्या अनेक समस्यांचे निवारण हळूहळू होऊ लागतात. आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊ लागते आणि सर्व सुखसमृद्धीचे मार्ग आपल्यासाठी खुले होऊ लागतात. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी आवश्यक नसेल तर बिलकुल स्नान करू नये. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, हे वत्सा, आता मी तुला स्नान करते वेळी म्हणायचो अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्राबद्दल सांगणार आहे आणि म्हणूनच तू हा मंत्र अगदी लक्षपूर्वक जो पण मनुष्य स्नान करत असताना या मंत्राचा उच्चारण करतो त्या मनुष्याने सर्व पाप त्याचे वेळेला नष्ट होत असतात. मनुष्य दुर्भाग्य नष्ट होते असतो आणि अशा मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते. मंत्र आहे, गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चर्मणी वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्ण जले समुद्रसहित करवंतु ते मे मंगल. या मंत्राचा अर्थ आहे, हे गंगा, हे यमुना, हे गोदावरी, हे सरस्वती, हे सिंधू, कावेरी आणि सर्व नदी माता, समुद्र देवता, माझ्या स्नान करण्याच्या जलामध्ये कृपया तुम्ही सर्वांनी यावे आणि माझे स्नान पवित्र करावे. या मंत्राचा उच्चारणाने सर्व तीर्थस्नानावरून केल्याने पुण्य प्राप्त होत असते. अशा प्रकारे भगवान श्री हरी विष्णू यांनी साधूच्या रूपात जाऊन त्या शेठला स्नान करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर शेठच्या तिन्ही मुली त्यांची चूक समजली, त्या त्यांच्या सासरी राहण्यासाठी निघून गेल्या व भगवान श्री हरी विष्णू जे साधूच्या रूपात आले होते त्यांनी जे काही स्नानाबद्दल सांगितले, त्यांनी हे काही नियम सांगितले होते, त्या सर्व नियमाचे पालन त्या तिन्ही मुली करू लागल्या. तिन्ही मुली सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या. नित्यनेमाने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करू लागल्या. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यामुळे त्यांचे शरीर पवित्र होऊ लागले आणि त्यांच्या स्वभावावरील असणारी नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होऊ लागली. खूप चांगले प्रकारे चालू लागल्या व त्यानंतर जे काही त्यांनी गमावले होते ते सर्व काही त्यांना पुन्हा प्राप्त झाले व त्यानंतर तिन्ही बहिणी खूप आनंदात जीवन व्यतीत करू लागल्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये स्नान करण्याचे अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणून आपण सर्वांनी रोज सकाळी लवकर स्नान करावे. सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करणे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान श्री हरी विष्णू यांनी गरुडाला स्नान करण्याचे महत्त्व आणि नियम समजावून सांगितले. असे आहे. तुम्हाला ही कथा या व्हिडिओमध्ये सांगितली माहिती आवडली असेल ती मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेस. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.